ओम साईराम मित्रांनो, दिवस 7वा. तर आता आपण निघालेलो आहे दातलीवरून. तर शाळेच्या इथं आपण रात्री थांबलेलो, तर आता दातलीवरून आपण निघालेलो आहे. पुढचा स्टॉप आहे आपला वावी टोल नाका स्टॉप आहे आपला. आता पुढे आपली डीजेची गाडी पुढे गेलेली आहे, निशान पण पुढे आहे, पालखी आपली पाठी आहे फक्त. बघूया आपण जसं जेवढं चालता येतं तेवढं आपण चालूया पटापट पालखीसोबत. नाहीतर आपलं आहेच दरवेळीप्रमाणे आपण पाठी राहतोच, तसं पण त्याचं काही नाही. चला तर मग आपण बघूया पुढे काय काय दाखवता येईल तेवढं तुम्हाला दाखवतो. चला मग. ओम साईराम. माझी काळजी साई बाबांना, तू चिंता करू नको आई. माझी काळजी साई बाबांना, तू चिंता करू नको आई. साई बाबांना भेटाया मी शिर्डीला चालले पायी. साई बाबांना भेटाया मी निघालो पायी पायी. चाललोय मी देवाच्या भेटीला, हे नशीब माझं साईंसारखा गुरु मला भेटला. देवासोबत चाललोय मी देवाच्या भेटीला, हे नशीब माझं साईंसारखा गुरु मला भेटला. साईनाथासारखं दैवत या जगात कुठंच नाही. साईनाथासारखं दैवत या जगात कुठंच नाही. हे साईनाथांना भेटाया मी शिर्डीला चाललोय पायी. मित्रांनो, आता आपण निघालेलो आहे नाश्त्याच्या स्पॉटवरून. सकाळच्या नाश्त्याच्या स्पॉटवरून आता निघालो आहे. खरं तर हा दुपारचा जेवणाचा स्पॉट आहे, पण आता आम्ही निघालो आहे नाश्त्याच्या स्पॉटवरून. जेवणाचा स्पॉट अजून यायचा आहे. आता हे बघा, हे माझे 2 मित्र आहेत, ते अजून हे बघा. भाई थांब. हे कसं वाटतंय? हां, पाय खूप दुखत आहेत म्हणून हळूहळू चालायचं. हे भावा तुझं याच्यात सांग जरा. पायाला फोड आले फोड आलेत असे एकदम एनिथिंग टाईप मध्ये सांगतोय. फोड आलेत. कर्म फेडतोय तुझे ते, म्हणून ते. मग कसं सांगू आता, तुम्ही सांगा. जाऊ दे बा, जाऊ दे. तू जा पुढे, हळूहळू हो पुढे. तुझं काय भाऊ सांग जरा. चलो शिर्डी. चलो. चला तर मग आता आपण बघूया पुढे आपल्याला काय काय बघायला भेटते. कसे इकडे बघा काय काय कसे झोपले बघा. सगळे चालतायत सकाळपासून. सगळ्या जणांचे आता झोप काढतायत. त्याला तर काय झोपत नाही. काय बा तुला झोप नाही? स्पॉट येण्याच्या अगोदरच थांबलेत ते बघा. तिकडे पण काय काय जण बसले. ओम साईराम मित्रांनो, तर आता आपण पोहोचलेलो आहोत जेवणाच्या हॉलच्या जवळ. म्हणजे दुपारचा जो आपला जेवणाचा हॉल्ट होता तिथं, त्याच्यात जवळच म्हणजे 5 मिनिटाच्या अंतरावरच हॉल्ट आहे आमचा. पण आता तेच विचार चालला आमच्या तिघांचा मित्रांचा की हॉल्टवर थांबायचं की नाही. काय करायचं रे? जरा आतमध्ये सिच्युएशन काय
आहे. काय बोलतो? आतमध्ये सिच्युएशन काय आहे ती बघू थोडं. आहे त्याच्यानंतर- चांगला दिसतोय, चांगला दिसतोय बाबा. त्याच्यानंतर पुढे जाऊ. आता जे आमचे मेन आहेत ते आम्हाला नारळ देऊन घरी पाठवू. शेवटच्या निशाणी जेवण आपण लय पाठी आहे ना, हा. काय खरं नाही बाबा. पायाचे तर असा पाय असे बोलायला लागलेत की बाबा आता तरी थांब, आता तरी थांब. आता तरी थांब बोलतायत, पण आम्ही थांबायला काय मागत नाही. बाबांचं नाव घेतोय, चल पाय बोलतायत माझे. चला चला ओम साईराम असं बोलतोय आपण. तर आता बघूया आपण हॉल्टवर जाऊन काय काय बोलाय, काय आपल्याला कोण काय बोलतंय काय. खूप 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 जण आपले जे पालखीचे त्या अध्यक्ष आहेत, पालखी प्रमुख, ते आता पुढे गेलेले आम्हाला दिसत होते. तर आम्ही काय जास्त हे नाही केलं, आम्ही त्यांना बघूनच आम्ही फक्त पटापट चालायला लागलो. बघू आपल्याला काय बोलतायत काय ते, आणि जाऊया पुढे. आता आपण हॉल्ट दिसलेला, हॉल्टच्या बाहेर आलेलो आहे. हा इकडे एक गाडी लागलेली आहे. चला तर आपण बघूया काय आपल्याला बोलतात. पालखी निघालेली आहे परत. आमचं असंच होतं दरवेळी, तर आमचं असंच झालेलं आहे. आम्ही हॉल्टवर पोहोचतो आणि थोडं पालखी निघते. बघूया चला. हां लास्टची निशाणी पण पोचलेली आहे, कधीच पोचलेली आहे, 1-1.5 तास झालेला आहे. चला तर आपण बघूया आता. पायाला फोड आलेले आहे. आज चला आता बघूया आपण पुढे काय काय बघायला भेटते आणि आपल्याला कोण काय बोलते का बघूया. चला मग ओम साईराम. तर बघा आता आपण पोचलेलो आहे. आपल्या हॉल्टच्या गाड्या दिसत इथे, पब्लिक निघालेली आहे, सगळे पब्लिक निघाले आणि आम्ही आत्ता आलेलो आहे. काय दरवेळेस झालं आपलं ते यायचं. हो हा आपला स्पॉट आहे दुपारचा. आम्ही आलो. आम्ही आता डायरेक्ट 8 वाजता डायरेक्ट जेवणाचा होतो. कुठं कुठं आलो बाबा. काय फायनली काय रे, फोडा आली ती. दोन्ही पाण्याला फोडा आले. लोडिंग चालू आहे. हे भाई तिकडे गाड्या बघ कसल्या लागल्यात आपल्या. एवढ रे, हे बघा पालखीच्या गाड्या बघ कशा लागलेल्या आहेत लाईनीत. आवाज येणार होऊ दे यांचे सगळं. वीर कुठे आहे मग? तिकडे पुढे. विहिरीकडे चल, इकडे काय करायचं तुला? ह्यांचं होऊ दे सगळं. चला बघूया पुढे पुढे काय आहे ते. ओम साईराम. नको नको ती आम्हा तुमची BMW आडी. लई भारी आम्हा प्यारी ही 11 नंबरची गाडी. संगेती सोबतीला चालू लागले. साई भजनची पालखी भांडुकवाली. साई भजनची पालखी भांडुकवाली.